आर यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी मोठी शंका उपस्थित केली। दादांच्या विमानाची कंपनी व्हीएसआर वर त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले। व्हीएसआर कंपनीने डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा उतरवला होता, त्यावर मिटकरींनी सवाल उपस्थित केले। दुसरीकडे त्यांनी थेट पायलटला संमोहित करून पाठवलं होतं का, असं म्हणत त्यांनी व्हीएसआर कंपनीवर प्रश्न उपस्थित केले। मिटकरींनी 2 दिवसाच्या अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे। त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाइड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाइज करून पाठवण्यात आलं होतं, तसं या विमानाचा पायलट जो व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्हीएसआर कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रिपवर विमान उतरवताना त्याला मेडे कॉल दिल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद न देता तिथे विमान उतरवलं गेलं। त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, याचं पाप या व्हीएसआर कंपनीचं आहे।